नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळी? मस्त मजेत आहेत ना? तर ही बघा आमचा रोड रानात जायचा आणि इकडच्या साईडला आहे पूर्ण जंगल. कसं वाटतंय बघितलं का? तर दिवसा यायला इकडे भीती वाटती, रात्रीचं तर काय व्हायचंय, कारण काय झाले माहिती आहे का, 4-5 लांडगा आल्या ते आता. आणि आपल्या हा काही ऊस आहे इकडच्या साईडला, तर हे ऊसात ह्या ऊसात ना त्यांची रावटी झाली आहे. आणि एवढं जंगल असं म्हणजे एकदम घनेदार असं काय म्हणतात का नाही, ती कसल्या ह्याच्या जंगलातल्या म्हणी लय लय असं मोठं जंगल असतं तसं असं काम झालंय आमच्या इकडं. आणि ह्या काही आपला ऊस, तर ह्या ऊसात ना त्यांची रावटी आहे, त्याच्यामुळे इकडं काय म्हणजे जास्त येणं होत नाही इकडल्या रानात. पण जे आपले डाळिंबीची रोपटे लावलेली होती बघा, परत म्हणजे जवळजवळ 6-7 महिने झालं लावून, आणि त्याला आता ना अशी छोटी छोटी डाळिंब पण आले ती. तर म्हणलं चला खायला पण घेऊन यावं ती, एक व्हिडिओ पण बनवावं. तर अजून छटायची आहे बघा, छटली नाही काय नाही, तर आपलं असंच नसतं हे केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात आधी दुधी भोपळा लावलेला. तर आज म्हणलं चला निवांत सगळ्या रानाला येडा मारून यावं. आणि गवत त्रासली झाले ती ना आता ह्या चिमचिमीनं, मोठा येत नाही बारका, नुसतं आबाळ मरणाचं येत आहे आणि नुसतंच बुळबुळ 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 थोडी थोडी टिप टिप टिप. तर हो का, ह्याच्यात वांगी पण होती आणि ही आहे आपली डाळिंबीची बाग. तर आत्ताशी रोपटे बघा सुधारायला लागले, ते चांगली चांगली व्हायला लागली. म्हणलं आता कुठं कुठं डाळिंब असेल खायला घेऊन यावं. तर हाय ती बघा कुठं कुठं हाय ती, पण अडचण एवढी झाली आता ह्याच्यात. तर आता लवकरच हे तुम्हाला दाखवते हो का कशी झाली ती झाडं. का आणि हो का डाळिंब पण ह्याला भरपूर आहे ती बरं का, लय आहे ती लय आहे ती, हे बघा. तर आपण काय धरली नाही अजून. आणि हो का हे आमचा लवाळा, लवाळ्याने तर रानांचं वाटोळ करून टाकलंय. मग अशी पाखरांनी खाल्ली ती, लाली लाल झाली ती, पण पाखरांनी खाल्ली ती. तर लय दिवस झाले इकडे येणंच झालं नाही बरं का, कारण आता इकडं काय कामच इकडल्या रानात ना काही कामच नव्हतं. आणि हो का ही जी वांग्याची रोपडं, हे बघा वांग्याची रोपडं म्हणजे तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने. हो का म्हणजे काय झालं तर पहिली आपली वांगी हो का अजून तर बाहेर पण काढले नाहीत, कारण इकडल्या वावरात आपण जास्त येतच नाही, कारण तिकडंच कामं दिवसभर सरत नाही. आणि इकडं आहे आपली नुसती डाळिंबीची बाग म्हणल्यावर ज्यावेळेस छटायची त्यावेळेस आणि पाणी बिणी असतंच आहे. आणि हो का वांग्याची रोपटं कसली भारी फुटली ती, बघितलं का, म्हणजे तोडलेली फुटले ती बुडातनं, आहे का परी? ए परी, काय तोडू ना आता. तर हो का इकडं आली रानात, इकडं वस्ती आली वस्ती. आणि हो काही बदक ह्याला धरलंय म्हणून ती कसं करतंय बघितलं का, ही का बसलं धरलेलं कसलं भारी. पण हे थर आव बघा कसली भारी खेळते ती, बघितलं का. आणि आपल्याला एक कमेंट होती का, कसली खेळते ती, बघितलं का भारी. तर इकडं डोंगरावर आली बघा, इकडं वस्तीवर. आणि तुम्हाला आमचं गाव दाखवू का, हो का तुम्हाला समोरच्या कॅमेराने दाखवते गाव. का तर आपल्याला एक कमेंट आली ती तुमचं गाव कोणतं, तर आमचं गाव आहे शेळगाव. आणि हो का इथं गाव आहे आमचं, बघितलं गाव का. आणि लांब इकडं माळावर आले, हो का इकडं आपलं घर, ही बघा दिसला गोटा आपला. आणि त्या झाडाच्या म्हणजे लिंबाच्या आड आपलं घर आहे का नाही परी. तर इकडं आलोय म्हणजे रानात आलती, तर आपल्या इथं का ह्या गरदळाच्या खाली म्हणजे ह्या काय म्हणते डोंगराच्या खाली ना आपली डाळिंबीची बाग आहे. तर डाळिंब नाही आलं रानात, परत इकडं आली. आणि हो का इकडं म्हणजे कसं डोंगरावरचं वातावरण बघा, एकदम डोंगरावर कसलं भारी हिरवागार निसर्ग. आणि हो का असं डोंगरावर घर आहे, कसलं भारी दिसतंय हे का. आणि ह्या साईडला गाव पण आमचं कसलं भारी दिसतंय वरनं इथनं डोंगरावर, आहे का नाही परी.
इकडे येऊ बाई, काय वर चढून दाखवते की असं वरून मस्त दिसतंय हो का बघितलं हे का. तर आमचं इकडं रानात इतकं भारी वाटतं का नाही वातावरण, लय भारी आहे. संध्याकाळचं ते एकदम मस्त फ्रेश वाटतंय बघा. कुणाला असलं वातावरण आवडतं बघा हो का. आबाळ पण आलंय आणि मस्त आता संध्याकाळचं टायमिंग आहे, जवळपास 5:30 पावणे 6 वाजलेत आणि तिकडे ह्यांचे चालले कुट्टी करायची. तर एक गाय 2 कालवडी आहेत मस्त आहे का ना चिकू. ठीक आहे परी बोल ना ग, बोल की. तर ही आहे आमची परी हो का, कशी दडती माझ्याड. आली तर आमचं जना आजी लागले हाका मारा. कुठे चाललाय. काय नाव ठेवलंय त्याचं. काय ग मम्मी काय नाव ठेवलं नाही होय. अरे देवा कसलं भारी आहे. बॉक्स खाली होते रे. परे घे ग. हा बा माझ्यापाशी थांबतो. तुझ्या पैसे थांबतोय. तुला नाव का ग ठेवलं नाही परी त्याचं. मन्या बिन्या काय नाव ठेवायचं का नाही. मन्या ठेव त्याचं नाव. हाक माराय त्याला मन्या म्हणून, म्हणजे मग त्याला कळतं काय. आणि हो का संध्याकाळचं वातावरण बघा, निसर्ग बघा आमच्या इकडला, म्हणजे डोंगरावनं कसलं भारी दिसतंय हो का. हे पडेल की पुढं मी. आणि हो का इथं डोंगराव घर आहे हो का, असं खाली दरी असल्यावानी आहे हो का. इकडं रान आहे आणि हो का इथं आमचं आहे यत्ताळ बाबाचं मंदिर दिसलं काय बघा. तर रानात मंदिर आहे बघा. रानात हो का असं झाड हिरवगार शेती, कसली भारी रानातली पिकं बघा कसली भारी दिसते ती मस्त बघा. हे बदक कुठे गेलं. चिके बदक कुठे गेलं. तिकडे गेले. मला नाही धावलं, मी उचलून घेतलं होतं आवं. हा लय भारी वाटत, पण ती वराटतय कसलं. हो हाय की नेते की. धर परीला धर बघा. इकडे शेळ्यांचा गोटा, कसलं भारी डोंगराव आहे ना. आपलं जे आहे ना असं खाली आहे बघा, म्हणजे आपण आहे जरा खड्ड्यात आणि इकडे ह्यांची घरं आहेत अशी डोंगरावर. झाडं झुडपं कसली भारी हिरवीगार झाले ती आता जिमजिमीन आहे का नाही. परी तुमच्या इकडे लय भारी वातावरण आहे का. आहे का नाही. मस्त आहे का नाही. इथनं सगळं दिसतंय आहे का नाही. इथं खाटावर बसल्यावर संध्याकाळचं तर कसलं भारी वातावरण वाटतंय का नाही. एकदम फ्रेश मस्त बघा. गायांना आता ह्या कालवडींना गाईला खाया ठेवले तर कसलं भारी वाटतंय बघा. आणि इथं चरते ती बदक. तर खास म्हणजे मी रानात आलती डाळिंब न्यायला आणि ह्या काही बदकामुळे मी इकडं आली. मग म्हणलं चला एक छोटासाच व्हिडिओ तयार बनवावं इथंच. आणि कसलं भारी वाटते ते ह्या बदक. तर रानातले वस्तीला लागते ती बरं का बदकं. तर आपल्याला बी आणायच्या ती, कारण मी चौकशी केली पण इथं जवळपास कोणाच्यात नाही ती. आणि ह्यांच्यात बी ही 2च आहेत नरमादी. तर रानातल्या वस्तीला कशाला लागतात माहिती आहे का. आता तुम्ही बघितलं का ना हवा इकडं असं अडचण गवत डोंगरावर होते ती, तर इचू साप ही असं हे निघते ती आणि त्याच्यामुळं मग ही बदकं लागते ते बघा. येऊन देत नाही ती, मारून खाते ती किडा मुंग्या निघलेली. आणि कसलं भारी वाटते है ना परी. छान दिसतंय का नाही. चला निघालो आता घरी. इकडं ह्यांच्या झाल्या चालू धारा आणि आता 5 दिवस गेलाय बघा हो का. आणि निसर्गात वातावरण बघा कसलं जबरदस्त दिसतंय हे का. झाडं झुडपं इकडं बघा हाय सेननेट, इथं आहे कारल्याचा प्लॉट आहे बघा खालचा. ही हो का कसला भारी दिसतोय है ना परी. जाऊ का आता काही येते माया बरोबर. चल मग चला आता थेट घरी जायचं आता घरी. तर चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. परी म्हण का एकदा. ए परी म्हण की. कारलं गाणं म्हणून दाखव एक. काला असतीस ग. तर चला आता निघालो घरी. 5 दिवस गेला हो का. एवढी पिशवी भरून कपडे चालवलेत कपडे शिवायला.
हे का नाही परी मम्मीने कपडे दिलेत का नाही शिवायला तर बाय सर्वांना